SM स्टार मराठी। सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे देवाभाऊ केसरीच्या बैलगाडी शर्यतीमुळे महाराष्ट्राच्या पटलावर। सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथे भरविण्यात आलेल्या भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचा देवाभाऊ केसरीचा बहुमानाचे मानकरी आणि 5,55,000 रुपये बक्षिसाचे हक्कदार पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांच्या सुलतान व राम्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटवून हक्क पटकावला आहे। तर प्रकाश देवकते व शरद करंजे यांच्या तांबडा हरण्या व गजा या जोडीने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे। तर नामदेव जानकर अंकले यांच्या गुलब्या व राजदीप थोरात यांच्या कॅडबरी बैलाने तिसरा क्रमांक पटकावला आहे। नांगोळ्याच्या मैदानात चित्तथरारक ऐतिहासिक बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील हजारो बैलगाडी शर्यत शौकीनांनी उपस्थिती लावली होती। नांगोळे गावच्या पूर्वेकडील संपूर्ण माळ शर्यत शौकीनांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थितीने फुलला होता। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त नांगोळे येथे या गावामध्ये देवाभाऊ केसरी या नावाने भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील व मिलिंद बापू कोरे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते। देवाभाऊ केसरी या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ब गटाची शर्यत सोडून उद्घाटन सोहळा पार पडला। या स्पर्धेच्या बैलगाडी शर्यत सोहळ्याला आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अ गटाची शर्यत सोडण्यात आली। यावेळी संपूर्ण शर्यतीचा थरार पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहण्याचा आनंद लुटला। यावेळी झालेल्या स्पर्धेमध्ये अ गटातून देवाभाऊ केसरीचे मानकरी पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश नाना खोत यांच्या सुलतान व राम्या या बैलजोडीने पटकावून 5,55,555 रुपये बक्षिसाचा सुलतान व राम्या मानकरी ठरले। तर द्वितीय क्रमांक प्रकाश देवकाते व शरद करंजे यांच्या तांबड हरण्या व गजा या बैलजोडीने 3,05,555 रुपये बक्षीस पटकावले। तर तृतीय क्रमांक नामदेव जानकर अंकले व राजदीप थोरात यांच्या गुलब्या व कॅडबरी या बैलजोडीने 2,05,555 रुपये बक्षीस पटकावले। मंडळाच्या गाड्या परतीच्या मार्गावर येत आहेत। गणेशाची सिद्धी आणि चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान आणि कर्णाचं दान, ऋषभाचं वचन आणि रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद म्हणजे बैलगाडी शर्यत असते। माझी इस्टेट किती, माझा बँक बॅलन्स किती, माझ्या तिजोरीत पैसा किती ह्याला किंमत नसते मित्रांनो। ज्याच्या घरात तगडी बैल आहेत त्या घराला घरपण असणारी गावाला गावपण असतं। असं गावाला गावपण असणारी बैलगाडी शर्यत या ठिकाणी संपन्न होते। रोख रुपये देवाभाऊ केसरीसाठी 5,55,555 रुपयासाठी या ठिकाणी मैदान सुटलं होतं। माणसं या शर्यतीच्या निमित्तानं आलेल्या आहेत। देवाभाऊ केसरीसाठी मैदान या ठिकाणी परतीच्या मार्गावरती येतं। देहाची तसंच दिलाची बहारदार असणारी बैल येतात। अहो शेठ, आम्ही बैल पाहतो, आमचा छंद नाही तर आमची परंपरा आहे। अहो शेठ, आम्ही बैल पाहतो, हा आमचा छंद नाही आमची परंपरा। कुणाला दाखवायला नाही, स्वतःच्या समाधानासाठी बैल पाहतो। जसा जंगलात वाघ असतो, शेतात नाग असतो, अशी आमची गोट्यात एक गाय असते। अशी बैलगाडा शर्यता, यादगार मैदान, दैदिप्यमान बैल जोड्या आणि जिगरबाज हिंद केसरी गाडीवानांचा कस लागून राहिलेलं मैदान
या ठिकाणी संपन्न होतोय. चला गाड्या येत आहेत. महाराष्ट्राच्या कीर्ती मुकुटातले अस्सल हिरे आणि सह्याद्रीच्या पहाडातून आलेली बैल या ठिकाणी परतीच्या मार्गावर येतात. टावरवरची गर्दी कमी करा, टावरवरची गर्दी कमी करा. चुरशीची लढत लागलेल्या ज्ञानोबानंतर समाधी नाही, तुकोबा रायानंतर वैकुंठ गमन नाही, राजा शिवरायानंतर छत्रपती होणे नाही आणि अशी शर्यत परत या मायावरती होणे नाही असं देवाभाऊ केसरीचं मैदान येतं. कोण होणार? 5,55,555 मानेकरी मानाचं मैदान आहे देवाभाऊ. हे मेजॉरिटी अजिबात चालणार नाही बरं का सांगतोय. क्लिअर कट. मेजॉरिटी अजिबात चालणार नाही. पूर्ण लक्ष आहे कार्यकर्त्यांच्यावर. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.